मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला सत्यजित तुझे आणि तुझे सहकारी ज्या पद्धतीने काम करतात कारखान्याचा लवलौकिक वाजवतात तुमचा हिशोब बघितला तुला मला याचं समजतं तुम्ही चांगला भाव दिला ते काम तुम्ही करताय चांगलं करताय लवलौकिक वाजवताय वडिलांचा आणि सगळ्या सभासदांचा त्याबद्दल तुम्हाला तुमच्या सहकार्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आत्ता ही जुन्नर तालुक्यातली सभा आहे, विश्वास बसणार नाही. आत्ता 3:30 वाजलेत आणि 9-9:30 वाजता आलेली माणसं 3:30 वाजेपर्यंत तब्बल 6 तास एवढ्या मोठ्या संख्येनं ही बसलीत. याच्यावरून कळून चुकले. जुन्नरकरांनी आता घड्याळ टाकले हे तुमच्या या वेळेवरून कळून चुकले आणि त्यामुळे आता विरोधकांना एकच भीती, सत्यशील दादाचं लीड किती. तुमच्यातला प्रत्येक जण सत्यशील दादा शेरकर आहे आणि तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस हा घरी घरी पोहोचवायचा आहे. वटा मंदी हासू जरी कनावाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर हा बाप माझ्या एकटीचा नाहीये, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे तो. गड्या उमगाया बापर उमगाया बापर कोणत्याची वाघ कोणत्याची वाघ आहे का कोणाची राहू वाट शरद पवारांनी कसं काय नाव तुमचं लक्षात ठेवून किती वर्ष शरद पवारच्या बघण्यावर जायचं काही करायचं आग्रहाने जायचं बारामती जायचं. सत्यशील शेरकरच्या घरी सुद्धा पवार साहेब वारंवार येत आहेत, ते सुद्धा आमदार होतील असं वाटतं. हा पाहिलंच पाहिजे असं आम्हालाही वाटते. आम्ही सांगणार बघा जरी काम करायचं झालं तर सतीश शेरकरचं करायचं. सतीश शेरकर हे नवीन नेते आले. पायी उभा जन्म उधळेला विरोधी पक्षाचं राज्यानंतर आपले कोण अशा प्रकारचं जे आमच्या मनामध्ये होतं त्याची प्रचिती आज आली. 6 महिने झाले. शरदरावजींना सांगितलं आणखी फार तर 6 महिने थांबा, परंतु आता काही आम्हाला जमलीच नाही. हे पाहिलं आणि आमच्या मंडळीचे आमच्या तालुक्यातली मंडळी बदललीत आता सगळी असं धरा. आणि जी परिस्थिती पाहिली त्यामुळं परत शरदराव पाहिजे. तरुण धडाकेबाज नेते आपल्या कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकरजी. सत्यशील परंपरा तुमची आदरणीय निवृत्ती शेठ शेरकरांची, आदरणीय स्वपन शेठ शेरकरांची. सत्यशील सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं ती चालवतोय, काळजीपूर्वक चालवतोय. एखादा काटकसरीनं व्यवस्थित व्यवहार कसा करता माणूस विचार करतो तसा सत्यशील विचार करतो आणि संस्था चालवतो. याच्यातच एक त्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना दिसतं आहे. आणि नेतृत्वाचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. संस्थेमध्ये असो नाही तर कोणत्याही भागामध्ये असो किंवा एखाद्या प्रदेशामध्ये असो, ते नेतृत्व सिद्ध करण्याचं काम सत्यशील यांनी केलेलं आहे. एक दिवस असंच सगळं छान चाललं होतं, पण तो व्यापारी कुऱ्हाड घेऊन आला आणि झाडाच्या बुंद्यावरती घाव घालायला लागला. लाकूड पाहिजे. सगळे चित्कारायला लागले, पक्षी चित्कारायला लागले, माकडं घाबरली. पक्ष्यांना वाटलं तर झाडाला किती यातना होत असतील, किती वेदना होत असतील. एक पक्षी जो होता तो झाडाबरोबर बोलायचा
आणि त्याला सांगितलं की अरे दादा तुला खूप वेदना होत असतील ना रे. झाडाने काय सांगितलं, ते हे लाकूड तोडतात त्या वेदना मी सहन करतो, पण खऱ्या यातना कशामुळे होत आहेत, तो व्यापारी जो कुऱ्हाड वापरतोय ना त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडाचा बनलेला आहे. ही व्यापारी वृत्ती. त्या झाडाचं लाकूड तोडून तेच झाड तोडायला लावताय, तुम्ही तोडू देणार आहात? अरे ज्यानी बोटाला धरून चालायला शिकवलं, चालायला लागलाच म्हणून काय लाथा मारायला लागलास? जर बोट मध्ये सोडलं असतं तर एक पाऊल पुढे जाऊ शकला नसता. यापुढे सुद्धा तो एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाहीयेस. तुम्हाला तुमच्या मतांची किंमत ठरवता येणार नाही. मताची किंमत तुमची कोणी ठरवू शकता कामा नये. आणि म्हणून तुम्ही एकच मगाच्या गाण्यामध्ये घेतली ना, तशी एक वज्रमूठ ही मला आवडून दाखवा की हे व्यापारी मंडळ किती जरी फिरलं, महाराष्ट्रात त्यांनी किती जरी ठाण मांडला, तरी जिकडे उद्या आपल्या विजयाची तुतारी फुकणारा आपला मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा, बस, दुसरं चिन्ह कोणतंही नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती जरी लावल तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात. वाचतेच्या डोळ्यातली कधी कासावेशी, तुझ्या पायी राबानवी हाय त्याचे खुशीर, हाय त्याचे खुशी. मी आज इकडे आलोय सत्यशीलजींच्या मागे उभं राहण्यासाठी. हे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरेजींचा निरोप घेऊन की पूर्ण ताकदीने पक्ष आमच्या तुमच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार. तुम्ही चिंता करायची गरज नाही. तुम्हीच आमचे अधिकृत उमेदवार आहात आणि तुम्हीच निवडून येणार आहात याबद्दल शिक्कामोर्तब झालेले. खडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. पवार साहेब बांधतील ते तोरण आणि बोलतील ते धोरण या ठिकाणी राखल्याशिवाय राहणार नाही.